तू आयुष्यामध्ये एकदम हरलास आणि एकदम लोएस्ट फेज आला तुझ्या आयुष्यात आणि तेव्हा असं वाटलं की कशाला बिझनेस वगैरे करायचं, हे काय आपलं काम नाही. 2020 नंतर बऱ्यापैकी बॅड पॅच आलेला, कारण कोविडमुळे मार्केटच पूर्ण हादरलेलं. बट तरी ती एक चिकाटी जी माझ्या आईकडनं आली आहे, त्याशिवाय माझ्या वाईफने त्या पडत्या काळात खूप स्ट्रॉंगली मला सपोर्ट केला. बोलतात ना, एक स्पायनल सपोर्ट जो बोलतात तो, तसा तिचा सपोर्ट होता. सोसायटी रिस्ट्रक्चरिंग म्हणजे नक्की काय हे आम्हाला तुमच्या शब्दात आणि तुमच्या प्रोफेशनल वेने जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बेसिकली मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो RCC स्ट्रक्चर बिल्डिंग्स आहे, ज्याला कॉलम बीम. RCC स्ट्रक्चर म्हणजे काय ते पहिलं सांगतो. 'सचिन सावंत, मला हे विचारायला आवडेल नक्कीच की अशी काय गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तू आयुष्यामध्ये एकदम हरलास आणि एकदम लोएस्ट फेज आला तुझ्या आयुष्यात आणि तेव्हा असं वाटलं की कशाला बिझनेस वगैरे करायचं, हे काय आपलं काम नाही आहे आपण, आणि 8-10 वर्षाचा अनुभव तर होताच आपल्याकडे, तर वाय नॉट गोईंग बॅक टू कनक्की, और वाय नॉट गोईंग बॅक टू द डिफरंट ब्रँड्स. बिकॉज आता बघितलं तर पावलं पावली सगळे बिल्डर्स आहेत आणि सगळेजण हेच करतात, तर इझिली चांगल्या नोकरीचा जॉब मिळाला असता, दुसऱ्यांचे सॅलरी द्यायचे कधीच प्रश्न आणि स्वप्न आले नसते. तर ही कसं, म्हणजे काय इन्स्पिरेशन आहे तुमची की ज्यांनी तुम्हाला सातत्याने चालू ठेवलं आणि तुम्ही हे सोडलं नाही आणि आता एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात? मगाशी पण मी बोलताना बोललो की मी कनाकियाला असताना त्यांच्या बॅड पॅचपासून मी बघितलेलं आहे की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री 96पासून 98पर्यंत फार बॅड पॅचमधून चालली, पण त्यांनी कसं त्यांचं फायटिंग स्पिरिट दाखवून ती स्वतःचा एक ब्रँड बनवला. तसंच 2020 नंतर, म्हणजे मी 2012ला माझी स्वतःची कंपनी चालू केली. 2020 नंतर बऱ्यापैकी बॅड पॅच आलेला, कारण कोविडमुळे मार्केटच पूर्ण हादरलेलं. बट तरी ती एक चिकाटी जी माझ्या आईकडनं आली आहे, त्याशिवाय माझ्या वाईफने त्या पडत्या काळात खूप स्ट्रॉंगली मला सपोर्ट केला. बोलतात ना, एक स्पायनल सपोर्ट जो बोलतात तो, तसा तिचा सपोर्ट होता. आणि त्यानंतर म्हणजे लढण्याची जिद्द तर मी बोललो की माझ्या आईकडनं आलेली आहे, ते मी कधीच हार नाही म्हणायची, हे मी तिच्याकडनं शिकलेलो. आणि त्यामुळे मी परत बाउन्स बॅक झालो आणि कोविडनंतर परत मी माझा एक म्हणजे पहिली तर माझी प्रॉपरेटरशिप फर्म होती, तिकडनं मी प्रायव्हेट लिमिटेड बनवली आणि आज लिमिटेड कामं घेतो, बट गुड सर्व्हिस. आणि जसं मी बोललो की रिलेशनशिप मेंटेन ठेवून, की ओनली प्रॉफिट अर्निंग इज नॉट द क्रायटेरिया, बट लोकांना चांगलं लाईफस्टाईल देणं हे त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे. अमेझिंग अमेझिंग. सो खूप लढी मर्दानी वो तो झांसीवाली राणी थी, असं नक्कीच त्यांना त्यांच्या आईला स्मरून म्हणावं असं वाटेल. बिकॉज जिजाऊच शिवराय घडवू शकतात, तसंच सचिन सावंतना त्यांचे मातोश्री आहेत, त्यांनी घडवलं आहे आणि त्यांना लागलेली गृहलक्ष्मी आणि ह्याचं क्रेडिट ते त्यांना देतात की त्यांची साथ अगदीच त्यांना हमखास, आणि त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून. आणि आपल्याला नेक्स्ट पॉडकास्ट मॅमबरोबर असेल की मॅम पण खूपच अग्रेसिव्ह वृत्तीने ह्या बिझनेसमध्ये त्यांना पाठिंबा देतात. अगदीच त्यांच्या अप अँड डाऊन्समध्ये मॅम अगदीच स्ट्रॉंग सक्षम झाल्या आणि पॅन्डेमिक इज अ बेस्ट लर्नर. रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही खूपच काम केलं आहे आणि बरेचसे साईट्स तुम्ही कमर्शियल आणि रेसिडेन्समध्ये काम केलं आहे. तर रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय आणि तिथे तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करता? रिडेव्हलपमेंट आता सध्याच्या काळात रिडेव्हलपमेंट फार ऐकायला येत आहे. त्याचं रिझन आहे की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बऱ्याचशा म्हणजे बिल्डर सेगमेंटसाठी बरेचसे नवीन नवीन गोष्टी आणल्या आहेत, त्यामुळे रिडेव्हलपमेंट जोरात चालू आहे. कारण आता मुंबई बोला, नवी मुंबई बोला किंवा ठाणे बोला, व्हर्टिकलीच वाढणार. हॉरिझॉन्टली तर त्यांचा जो हे आहे तो संपलेला आहे, तर जॉग्राफिकल बॅरियरमुळे व्हर्टिकलच वाढेल. बट रिडेव्हलपमेंटमध्ये येताना लोकांना असं वाटतं की बिल्डरने एखाद्या ऑफर दिली की किती मॅक्झिमम आहे त्याच्यावर भर असतो लोकांचा. बट मी ह्या आज 30 वर्ष या इंडस्ट्रीत काम करतो, तर माझं सजेशन असे असेल लोकांना की तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घ्या पहिला. फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये कळतं की तुमचा लँड साईज काय आहे, तुम्हाला किती % ॲप्रिशिएट करून मिळू शकतं खरं. अदरवाईज बिल्डरला काम मिळायचं म्हणून बिल्डर पहिलं तुम्हाला ऑफर करेल की तुम्हाला 50% मिळेल, 60% मिळेल, 70% मिळेल. बट जेव्हा तुम्ही एकदा घरातनं बाहेर पडल्यावर जर तोडल्यानंतर त्याने सांगितलं की आता हे फिजिबल होत नाही आहे, मग तेव्हा तुम्ही काय सांगणार? नाही, आता होतं तसंच नाही. तेव्हा तुम्ही त्याच्या याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करणार. आता भलेही रेरा आलं आहे, सगळं आलं आहे, बट तरीसुद्धा त्याला जर ते फिजिबलच नसेल तर तो कसं बांधणार? बरोबर. तर काही
जे बोलतात ना की शासकीय ह्याला बायपास करून जायचा प्रयत्न करतात ते अवॉइड करा. स्टार्टिंगलाच तुम्ही फिजिबिलिटी काढून नीट योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि देन यू गो हेड फॉर दी रिडेव्हलपमेंट. हे माझं सजेशन असेल प्रत्येकाला. अमेझिंग अमेझिंग. म्हणजे एक फिजिबिलिटी सर्टिफिकेट जे तुमच्या शब्दात मांडलं जाईल की ते जर असलं तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या क्वेरीज ॲड्रेस होतात किंवा जे रिअकरिंग प्रॉब्लेम्स होतात त्याच्यावर आपण ॲड्रेस करू शकतो नक्कीच. ऑलराईट. सो व्ह्युअर्स, सगळ्यांना असं वाटत असेल की सोसायटी रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय. प्रत्येकाने आपलं घर रिस्ट्रक्चरिंग केलंच असेल, पण सोसायटी रिस्ट्रक्चरिंग म्हणजे नक्की काय हे आम्हाला तुमच्या शब्दात आणि तुमच्या प्रोफेशनल वेने जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बेसिकली मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो RCC स्ट्रक्चर बिल्डिंग्स आहेत, ज्याला कॉलम बीम. RCC स्ट्रक्चर म्हणजे काय ते पहिलं सांगतो की ज्याला कॉलम बीम आणि स्लॅब्स असं आहे, म्हणजे स्टील, सिमेंट आणि कॉन्क्रीट असं याच्या मिक्सचरने बनलेले असतात. तर बेसिकली आपल्या बायलॉजमध्ये, सोसायटीच्या बायलॉजमध्ये असं आहे की पहिल्या 15 वर्षानंतर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे. जसं आपण पहिलं बोलायचो की 30 वर्षानंतर किंवा 40 वर्षानंतर आपलं स्वतःचं मेडिकल फिटनेस टेस्ट करून घ्यायची, तसंच बिल्डिंगची फिटनेस टेस्ट येते. तर रिस्ट्रक्चरिंग इन द सेन्स की तुमच्या बिल्डिंगमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले जाणून घ्यायचे आणि ते सॉल्व करून त्याला एक नवीन लुक द्यायचं. हे काम आमच्या कंपनीने केलं एवढी वर्ष. बरोबर आहे. त्याशिवाय जर तुम्ही बोलाल की कॉमन प्रॉब्लेम्स इन हाऊसिंग सोसायटी, बेसिकली कसं असतं की ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन. फॉर एक्झाम्पल आमच्यासारखी जी कंपनी आहे ते लोक बिल्डिंग रिपेअर्स अँड पेंटिंगमध्ये स्पेशलाइज आहेत, राईट. तर बिल्डिंग रिपेअर, वॉटर विंग, पेंटिंग, प्लंबिंग ह्या सगळ्या आमच्या कंपनीच्या स्पेशलायझेशन आहे. तिथे आम्हाला कुठे दुसऱ्या लोकांवर डिपेंड राहावं लागत नाही. पण सोसायटीचं असतं की आता आम्हाला करायचं काय, रिपेअर करायचं आहे. पण रिपेअर म्हणजे काय करायचं आहे, तर आता आजकाल बरेचसे स्ट्रक्चरल इंजिनियर्स वगैरे आहेत जे लोक तुमचं ऑडिट करतात तुमच्या बिल्डिंगचं, आणि मग ते लोक एक BOQ बनवून देतात. BOQमध्ये असतं की काय काय कामं करावी लागणार, तर बिल ऑफ क्वांटिटी बोलतात त्याला. आणि त्या बेसवर तुम्हाला तुमचं डिसाईड करायचं असेल लाईन ऑफ ॲक्शन. बेसिकली कॉन्ट्रॅक्टर प्रत्येकजण वेगळा. आता फॉर एक्झाम्पल जसं मी बोललो की आमच्या कंपनीची स्पेशालिटी आहे की एव्हरीथिंग अंडर वन रूफ. काही लोक असतात जे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे लोकांना आपल्याला काम घ्यायचं आहे म्हणून काही रेट कोट करून सध्या मिळवतात आणि नंतर मग सांगतात की आता कॉस्टिंग वाढणार. तर सोसायटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या डिफिकल्टीज आहेत ते तेच आहेत की त्यांना बजेट प्लॅन करणं डिफिकल्ट जातं. कारण किती बजेटमध्ये काम झालं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये. तर आमची कंपनी ते हेल्प करते की तुम्ही किती बजेटमध्ये तुमचं काम झालं पाहिजे याचं पहिलंच हे देतो. ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणताय, आणि श्रोते प्लीज नोट की बरेच कॉन्ट्रॅक्टर असं करतात की सुरुवातीला एक कोटेशन देतात आणि कोटेशन नंतर ते असं सांगतात की ओके जे पण तुम्ही काही म्हणाल लाईन ऑफ ॲक्शन तुमची ही आहे आणि लेटर ऑन तुम्हाला काहीच खर्च येणार नाही. पण ॲज इन वेन तुमचं काम प्रोग्रेस होतं आणि ब्युटिफिकेशन दिसायला लागतं त्यावेळेस असं वाटतं की हे पण करूया, हे पण करूया आणि हे पण करूया. पण त्यावेळेस त्याची ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला सुप्रीम हाईफ एलिजिबल ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला ते चार्ज करत नाही. तर त्याच्यामध्येच अकोमोडेट करायचा प्रयत्न करतात बिकॉज बिईंग अ एक्सपर्ट त्यांना अगोदरच माहिती असतं की हे दिवाळा फोडल्यानंतर इथे पण आपल्याला हे छान दिसणार नाही आहे, तर त्याचं प्रोव्हिजन त्यांनी ऑलरेडी केलेलं असतं. ही त्यांच्या कंपनीची USP आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ डिसिजन मेकर, बिकॉज हा जर पॉडकास्ट तुम्ही एक सोसायटीमध्ये ट्रेझरर असाल किंवा चेअरमॅन असाल किंवा डिसिजन मेकर असाल, सेक्रेटरी असाल, तर तुम्ही हा पॉईंट नक्कीच नोंद करून घ्या की तुम्हाला ओव्हरऑल कोटेशनमध्ये काय दिलं आहे आणि हेन्सफोर्थ तुम्हाला पुढे फॉलोअप कॉस्ट इन्करिंग नाही होणार ह्याची काळजी घ्या, असं सचिन सरांचं म्हणणं आहे. आणि दॅट्स रिअली अ वंडरफुल टिप्स जी आपल्याला आज मिळाली आहे सरांकडून. ओके. मग मी असं ऐकलं आहे की तुम्ही रेसिडेन्शियल्स बरोबर कमर्शियल पण करता आणि कमर्शियल बरोबर रेसिडेन्शियल्स पण करता. मग ह्या दोन प्रोजेक्टमध्ये काय डिफरंट आहे आणि तुमची USP काय आहे त्या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये? बेसिकली आमच्या कंपनीची USP अशी आहे की आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट टाईमली डिलिव्हर विथ पर्सनल टच. हा आमच्या कंपनीचा USP आहे. सेकंड थिंग, कमर्शियल म्हणजे तसं इंडस्ट्रियल इस्टेट झाल्या किंवा काय, आणि रेसिडेन्शियल म्हणजे 100% रेसिडेन्शियल. सो दोघांमधला फरक एवढाच आहे की जेव्हा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काम करतो तेव्हा तुम्हाला एकच दिवस सुट्टी मिळते, ज्या दिवशी इंडस्ट्रियल इस्टेट बंद असते. बट रेसिडेन्शियलमध्ये असं असतं की तुम्हाला फक्त 7 days वर्किंग आहे कंटिन्यू, कारण ते लोक कधीच सुट्टीवर जात नाहीत. जेव्हा फक्त संडेला असतात तेव्हा फक्त सोसायटी मेंबर्स भेटतात. बट इथे असं आहे की चॅलेंजेस असे असतात की
सोसायटीमध्ये बरेचसे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. त्याशिवाय अजून काही लोक येतात जे एकदम स्वतःहून काहीतरी असं मला खूप अँटू असतात जे मला खूप काहीतरी येतं आणि असं. बट इंडस्ट्रियल इस्टेटमधला फरक असा आहे की तिथे लोक बिझनेसमॅन्स आहेत, दे आर सॉर्टेड. करेक्ट. सो दोघांमधला हा फरक आहे बेसिकली. अच्छा, म्हणजे सोप्या शब्दात सांगायला झालं तर तुम्ही असं म्हणताय की जर तुम्ही कॉर्पोरेट्स किंवा कंपनीमध्ये काम करताय तर त्यांचा SOP एकदम क्लिअर असतो की त्यांना काय करायचं आहे, आणि असे सगळे प्रश्न नंतर विचारण्यापेक्षा ते अगोदरच क्लॅरिटी असते आणि मग एकदा साईन कॉन्ट्रॅक्ट झाला की सगळे डिसिजन तुमच्याकडे असतात. पण सोसायटीमध्ये असं होत नाही की बरेच लोक त्यांचं ज्ञान पाजळायचा प्रयत्न करतात आणि तो तुम्हाला एक त्रासदायक असू शकतो बिकॉज तुमची एक लाईन ऑफ ॲक्शन ठरलेली आहे आणि मग मध्येच काहीतरी चेंजेस होतं. तो दॅट इज वॉट इट इज. सो रिअली तुम्ही हे थोडंसं लक्षात घ्या की तुम्हाला कधी काय बोलायचं आहे, नंतर बोलण्यापेक्षा अगोदरच तुम्ही लाईन ऑफ ॲक्शन आणि SOP क्लिअर करून घ्या. त्याच्यामुळे पुढे काही चॅलेंज येणार नाही आहे. तुम्ही बरेच फेल्युअर फेस केले आहेत आणि ते मल्टिपल टाईम्स झाले आणि अशी एक वेळ आली की ते तुम्हाला असं वाटलं की नाही बस आता थांबूया, लेट मी गो बॅक टू द वर्क आणि मी कुठेतरी जॉब जॉईन करू. पण तुमच्या आईने तुमच्यामध्ये ती धाडसी वृत्ती सतत जागृत केली आणि जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या वाईफने पण तुम्हाला खूप हेल्प केली आणि तुम्ही गिवअप नाही केलं आणि तुमचे जे चॅलेंजेस आहेत त्याला तुम्ही एक अपॉर्च्युनिटी कन्वर्ट केली आणि तुम्हाला रिसेंटली बरेच अवॉर्डसुद्धा मिळाले. तर आम्हाला असं जाणून घ्यायचं की त्या फेल्युअर माइंडसेटमधून तुमची अवॉर्ड जर्नी कशी काय झाली आणि तुम्ही काय काय मल्टिपल स्टेप्स केल्यात आणि व्हॉट आर द माइलस्टोन्स यू हॅव अचीव्ड टू रिसीव्ह दॅट अवॉर्ड. बेसिकली बिझनेस म्हटलं की फेल्युअर सक्सेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो हे चालूच असतं, काही ना काही कुठे ना कुठे आपण फेल होतो, तर त्याच्याच न काहीतरी शिकून आपण पास झालं पाहिजे किंवा सक्सेसच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे असं माझं प्रत्येकाला म्हणणं आहे. मी प्रत्येक एंटरप्रिनरला हेच सांगेन की तुम्ही जर फेल झालात तर डिसअपॉइंट होऊ नका. सो इट इज अ सायकल, राईट. जर तुम्ही सायकलला पेडल केलात तर तुम्ही पुढे जाणार, तुम्ही जर स्टॅग्नंट राहिलात तर तुम्ही तिथेच पडाल. सो जेव्हा सक्सेस किंवा फेल्युअर येतं तेव्हा एकदम सक्सेस आलं की एकदम रुळून जाऊ नये आणि फेल्युअर आलं म्हणून एकदम डिसअपॉइंट होऊ नये. म्हणजे मी जसं बोललो की मी बरेच हार्डवर्क केलं, त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टींमधनं मला बऱ्याचशा कंपन्यांचे अवॉर्ड्स मिळाले, बेस्ट ॲप्लिकेटर किंवा बेस्ट बिझनेसमॅन. आता मी BNIचा अंधेरीचा मेराकी चॅप्टरचा हे आहे, सदस्य आहे आणि तिकडे मला अजूनपर्यंत हे बेस्ट मॅक्झिमम व्हिजिटर वगैरेचा अवॉर्ड मिळालेले. बट लास्ट मंथला मला मिळाला की मॅक्झिमम बिझनेस गिव्हर. सो विच मीन्स लॉट फॉर मी, बिकॉज कसं आहे देणं. BNIने मला एकच गोष्ट शिकवली की देणं यायला पाहिजे, घेणं तर काय प्रत्येकजण घेतच असतात, पण जेव्हा तुम्ही देण्याच्या गिव्हर्स माइंडसेटने जेव्हा चालता ना तर तुम्ही खूप सक्सेसफुल होता. कारण जेव्हा लोक घेतात तर ते लोक त्यावेळेला त्याचं रेसिप्रोकेट पण करतात आणि किंवा ते एक हे असतं, ग्रॅटिट्यूड असतं की अरे यांच्याकडनं मी घेतलं आहे तर मला त्यांना पण काहीतरी दिलंच पाहिजे. सो बिझनेस वाईस वर्ष आहे की तुम्ही जर दिलात तर तुम्हाला तो बिझनेस मिळणार. अमेझिंग. सो ग्रॅटिट्यूड हॅज टू बी अ मंत्र ऑफ लाईफ अँड दॅट इज वॉट सच अ सेम की जेव्हा तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे मल्टिपल वेजने येतं. आणि आताच त्यांना नुकतंच अवॉर्ड मिळाला आहे की ही इज अ बेस्ट गिव्हर इन BNI. सो श्रोते आणि मे बी माझे स्टुडंट्स आणि युनिव्हर्सिटीज आणि कॉर्पोरेटमधले जे लोक जे बघत आहेत, सो BNI इज अ नेटवर्क वेर इन हाय नेटवर्क बिझनेस आणि BNI इज ओल्डेस्ट बिझनेस नेटवर्क जे खूप वर्षापासून सुरू आहे आणि आता बऱ्याच लोकांनी बऱ्याच बिझनेस नेटवर्क जे आता मार्केटमध्ये आहेत त्यांनी त्यांना रिप्लिकेट केलं आणि अशा ह्या रिनाऊंड आणि वेल इस्टॅब्लिश सेटअपमध्ये सचिनजींना अवॉर्ड मिळाला आहे रिसेंटली आणि त्याचं ते श्रेय असं म्हणतात की ग्रॅटिट्यूड हा सगळ्यांनी आपल्या आयुष्यात ठेवावं, जे आपल्याला मिळालं आहे ते रिटर्न द्यावं आणि यू बिलॉंग टू द सोसायटी आणि सोसायटीला देणं आपण लागतोच आणि तुम्ही देऊन बघा, दिल्यानंतर किती मल्टिपल टाईम्स रिटर्न येतं आणि ते एक मंत्र आहे आयुष्याचा आणि तो सगळ्यांनीच अनुभवला पाहिजे असं मला वाटतं. सो नाव वी आर इन टू अ वर्ज ऑफ क्लोजिंग आणि वी वुड लाईक टू रिक्वेस्ट सचिन सर की तुम्ही असं काही मेसेज सगळ्यांना देऊ इच्छिता की ह्या तुमच्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये व्हॉट इज इट की जे यंग एंटरप्रिन्युअर्स आहेत किंवा जे विमेन आहेत जे आत्ताच नुसतं त्यांनी बिझनेसमध्ये पदार्पण केलं, बिकॉज कधी लोक कॉर्पोरेटमध्ये बरेच वर्ष काम करतात, काही कंपनीजमध्ये बरेच वर्ष काम करतात आणि मग स्वतःची एक लाईफस्टाईल त्यांना पण एक तुमच्यासारख्याच बिझनेस मध्ये असणाऱ्या लोकांची
इन्स्पायर होऊन बिझनेस करावा असं वाटतोय. तर सर क्लोजिंग वर्ड्स की तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय करावं म्हणजे ते तुमच्यासारखे सक्सेसफुल होतील आणि फेल्युअरला घाबरणार नाही? बेसिकली आता यंग एंटरप्रेन्युअर्स बरेचसे म्हणजे स्टेबल आहेत किंवा मॅच्युअर्ड आहेत, पण तरीही जे लोक शॉर्ट पिरियडसाठी जर बिझनेस बघतात तर त्यांना मी एकच हे देईन, एकच गोष्ट सांगेन की कोणतीही गोष्ट हाफ हार्टेडली करू नका. बिझनेसमध्ये जर तुम्ही एफर्ट्स लावताय तर फर्स्ट ह्याला सक्सेस नाही आला म्हणून तुम्ही गिवअप करण्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ वाट बघा आणि तुमचे 100% द्या प्रत्येक गोष्टीला. ते बिझनेसमध्ये असोत, रिलेशनशिपमध्ये असोत किंवा आपल्या आयुष्यात असोत. ते प्रत्येक वेळेला तुमचं जेव्हा देता तेव्हा हाफ हार्टेडली नका देऊ, 100% द्या. तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार. अमेझिंग, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. म्हणजे सर असं म्हणतात की फेल्युअर आणि सक्सेस पार्ट ऑफ लाईफ. जोपर्यंत तुमच्याकडे फेल्युअर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेसची किंमत कळणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही किंवा जगाला तुमची किंमत कळणार नाही किंवा तुमच्या घरच्यांना तुमची किंमत कळणार नाही. सो दिस इज पार्ट ऑफ लाईफ आणि हे कन्सिस्टंट अप्रोच आहे. सो प्लीज बी अ डुअर, आणि इमिजिएट कोणतेही रिझल्ट्स तुम्हाला आयुष्यात कधीच मिळत नाहीत. त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागेल, आणि जर तुम्हाला फेल्युअर आलं आहे तर अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि पुढे तुमच्या या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. सो विथ दिस नोट, जस्ट क्लोजिंग रिमार्क्स. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अ पॉडकास्ट टिल दी एंड, अँड वी रिअली अप्रिशिएट. आणि दिस पॉडकास्ट इज फॉर people who are managing society as a chairman, as a secretary and as a treasurer, of course. आणि आपल्या स्वतःच्या घर, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ह्या घराला काहीतरी ब्युटिफिकेशन करणार आहे, आपलं एक नवीन छान घर असावं किंवा ह्या घरामध्ये काही वास्तूचे चेंजेस करायचे आहेत किंवा नवीन रिडेव्हलपमेंट करायचे, तर तुम्ही सुप्रीम हाईव्सला नक्कीच कनेक्ट करू शकता. बाय एंड ऑफ द पेज वी हॅव ऑलरेडी गिवन द डिटेल्स ऑफ सचिन सर, आणि तुम्ही नक्कीच भरभरून कमेंट करा की तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल आणि असं काय आहे जे आम्ही ह्या पॉडकास्टमध्ये कवर नाही केलं आहे. आणि जेव्हा मॅम येतील त्यावेळेस मॅमने कोणता असा टॉपिक आहे जो तुम्हाला ॲड्रेस केलेला आवडेल, आणि त्यांच्याच अनुभवातून, आणि टेंडरवर वगैरे खूप जास्त काम करतात. तर मोस्टली मला असं वाटतं की आपला नेक्स्ट पॉडकास्ट टेंडरवर असेल, आणि त्यात सरांबरोबर मॅम पण असेल की ज्यांनी घडवलं, आणि ते सर त्यांना मॅमना हे श्रेय देतात की बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर इज अ वुमेन, बट यहाँ पे इट इज थोड़ा सा उल्टा स्टोरी है दोस्तों. There are two women behind successful. So thank you so much Sachin, Thank you. and so glad to have you on my channel. Thank And you for we'll keep inviting videos. me Thank you. on Sure. your channel. Thank you so much. Podcast with Shu. But मी तुला शू नाही बोलणार, लतिका बोलणार. नक्कीच, हक्कानेच, का Okay. नाही, का नाही. Thank you so much once again. All right, thank you so much. Thank you. Bye bye for now.